सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी एक नवा आरोप केलेला देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलिसांसोबत जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा धुळवडीचा फोटो दमानी यांनी पोस्ट केला होता, ज्यावरून आता विविध प्रतिक्रिया उमटतायत। न्यायाधीशांनी यातून अलिप्त राहावं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले, तर हे गांभीर्य घेण्यासारखं अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली, तर दमानी यांशी सहमत आहोत असं अरविंद सावंत म्हणतात। त्या न्यायपालिकेमधला एक न्याय देणारा माणूस जो या केसशी संबंधित आहे, तो सस्पेंडेड तो इन्स्पेक्टर राजेश पाटील आणि महाजन नाव आहे त्यांच्यावर होळी खेळतायत। काय चालू काय आहे महाराष्ट्रामध्ये? सर्व उच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे। न्यायाधीशांनी कोणाला भेटू नये, त्यांनी सगळ्यांपासून अलिप्त राहावं असं मॅग्ना कार्टा जे आहे, म्हणजे साधारण 1200 साली वगैरे कायद्याचा एक मॅग्ना कार्टा आला होता, त्या मॅग्ना कार्टामध्ये तेव्हा लिहून ठेवलं 1200 साली। महाराष्ट्राचं अधपतन कुठल्या थराला गेलंय बघा। भाजीपाले नाव आहे त्यांचं, दुर्दैव आहे आधी ती भाजीपाला असाच उडून गेला। ते भाजीपाले निलंबित पोलिसांबरोबर धुळवड साजरी करतात, त्यांच्या समोरच ती केस चालणार आहे डिस्ट्रिक्ट कोर्टात। काय कुठे राहिलं सांगा? 100% बरोबर आहे, 100% त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे। त्या भाजीपाल्याला घरी पाठवा। कसले आहे ते? न्याय व्यवस्थेबद्दल धाक असा वाटायचा, आम्ही असं वाटायचं बापरे न्यायाधीशांबद्दल कसं बोलावं आपण, न्याय देतात, हे न्याय देतात। अंजली दमानी यांनी काल जो फोटो दाखवलाय तो विचार करण्यासारखा आहे, गांभीर्याने घेण्यासारखा आहे। आणि याच्यावर जर ते फोटोतली सत्यता जर तपासून जर ते सत्य असेल तर निश्चितच सरकारने यावर सुद्धा आपल्यातर्फे सरकारतर्फे ॲक्शन घेतलीच पाहिजे। नसता गुंड कुणाबरोबर नाचतायत हे सुद्धा चित्र बाहेर जेव्हा जातंय, याचा अर्थ त्या गुंडाचा दहशत ही पुन्हा त्या जिल्ह्यामध्ये वाढायची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून दमानी यांनी काल केलेला जो फोटो आहे कालचाच, तो अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।